पक्षाकडून विक्रम काकडेंच्या अर्जावर ऑब्जेक्शन घेण्याची शक्यता आहे। महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्याची माहिती या ठिकाणी समोर येते। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार पक्ष याबद्दल आक्षेप घेणार असल्याचं कळतंय। विक्रम काकडे यांनी त्यांचा महापालिकेच्या संदर्भात जो कर भरायचा आहे, त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स जो भरणं आवश्यक आहे, कारण नियमानुसार तुम्ही उमेदवार म्हणून ज्यावेळेस समोर असता त्यावेळी तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांना जी देणी असतात ती देणी देणं आवश्यक असतं, ती तुम्ही भरलेली असावी, हा देखील एक नियम आहे। आणि या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्षेप घेऊ शकतो असं सूत्रांकडनं कळतंय। महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्याची माहिती जी आहे, म्हणजे विक्रम काकडेंनी हा प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्याची माहिती समोर येताना दिसते। त्यामुळे हा मुद्दा जो आहे, हा आक्षेप जो आहे, हा विक्रम काकडेंना अडचणीत टाकू शकतो। आणि ही अडचण कदाचित त्यांचा फॉर्म देखील रद्द करण्याच्या संदर्भात कारणीभूत ठरू शकते। आता नियम काय सांगतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। नियमानुसार जर हा मुद्दा त्यांना आडवा येत असेल की त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स भरलेला नाहीये, कारण या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कक्षेत ते उमेदवार म्हणून आमदारकी लढवत आहेत, त्यामुळे या उमेदवाराने खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांची देणी नियमानुसार सगळी अदा केलेली असणं आवश्यक असतं। त्यामुळे हा नियम जर आडवा आला तर मात्र हा मुद्दा जो आहे, हा नियम जो आहे, हा विक्रम काकडेंना अत्यंत अडचणीचा ठरू शकतो। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांनी घेतलेला हा जो आक्षेप आहे, हा आक्षेप या विषयाला घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी काय नेमका निर्णय देतात किंवा या संदर्भातला आक्षेप जो आहे तो आपल्याकडे मिळालेल्या सूत्रांकडून अशी माहिती मिळते की त्या संदर्भातलं पत्र आपल्या हाती आलेलं आहे। त्यामुळे ते पत्र तिथे दिल्यानंतर काय नियम सांगतोय, काय त्यावरती निर्णय दिला जातोय, हे आता कळू शकेल। त्याकरता वाट पाहावी लागणार आहे। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या बरोबर आहेत। वैभव, विक्रम काकडेंनी महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्स भरला नाही, हा मुद्दा त्यांच्या उमेदवारीला अडचणीचा ठरू शकतो का? विशाल, श्रीकांत पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आहेत विधान परिषदेत, त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे या संदर्भामध्ये आक्षेप नोंदवलेला आहे। काल अर्ज भरायच्या दिवसापर्यंत महापालिकेचा जो मालमत्ता कर असतो, हा मालमत्ता कर त्यांनी भरलेला नव्हता। मालमत्ता कर जो आहे तो भरण्यात आलेला आहे। या छाननीमध्ये जेव्हा ही माहिती त्यांना मिळाली त्यानंतर तातडीने आज हा अर्ज जो आहे, मालमत्ता कर जो आहे, करण्यात आलेला आहे। मात्र जे ऑब्जेक्शन श्रीकांत पाटील यांनी घेतलंय ते ऑब्जेक्शन स्वीकारायला निवडणूक अधिकारी जे आहेत ते तयार नाही अजूनपर्यंत तरी। त्यामुळे वकिलांची फौज आणि काही निवडणूक प्रभारी कार्यकर्ते जे आहेत हे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे, आणि हा आक्षेप नोंदवून घ्यावा असं त्यांनी म्हटलंय। या फॉर्म सोबत विक्रम काकडे यांनी जे शपथपत्र दिलेलं होतं त्या शपथपत्रामध्ये या बाबींची जर नोंद असेल तर ते शपथपत्र खोटं आहे। त्याच्यामुळे हा अर्ज जो आहे त्या अर्जाची व्हॅलिडिटी राहत नाही किंवा अर्ज पास होऊ शकतो। या सगळ्याची कल्पना या राष्ट्रवादी पाटील यांनी आलेली आहे। काही वेळापूर्वी हा आक्षेप जो आहे तो घेण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे विक्रम काकडे यांच्या समोरच्या अडचणी थांबताना दिसत नाहीये। आणखी एक अडचण जी आहे ती आता या प्रॉपर्टी टॅक्सच्या निमित्तानं त्यांच्या अर्जामध्ये निर्माण झालेली आपल्याला दिसून येते। धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। त्यामुळे विक्रम काकडेंनी प्रॉपर्टी टॅक्स भरला नसल्याचा जो मुद्दा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुढे आणला, पण त्यांनी त्वरित प्रॉपर्टी टॅक्स जो आहे तो महापालिकेकडे अदा केला। पण या संदर्भातलं पत्र जे आहे ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्वीकारावं, ते स्वीकारलं जात नाहीये। आणि त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं त्यांचं लीगल सेल देखील महापालिकेत पोहोचल्याचं कळतंय।